गुड मॉर्निंग सर्वांना. सीताराम. तर आज मी करीत आहे उन्हाळ्यात स्पेशल धिरडे. आमरसाचा महिना आहे तर एकदा पण धिरडे केलेले नाहीत, तर आज धिरडे. तर गुरुवारी मला उपास पण असतो म्हणून आज आहे धिरड्याचा बेत. तर घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. ज्वारीचं पीठ एकदम कमी घेतलेलं आहे, तांदूळाचं आणि गव्हाचं पीठ बरोबर घेतलेलं आहे. स्वादानुसार आहे मीठ आणि जिरा पूड आहे. ह्याच्यामध्ये कोणी लसण व पण टाकतात, पण मला आवडत नाही म्हणून मी साध्या सिंपल पद्धतीनेच करणार आहे धिरडे. सगळं बॅटर असं मस्त परफेक्ट झालं तरच आपले धिरडे छान बनतात. आणि चांगलं त्याला रवीनं असं फेटून घ्यायचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये एकदा धिरडे केले तर जमत नाही, तीनदा धिरडे करावं म्हणून म्हणतात. तर आज पहिली टाइमच आहे म्हणजे धिरडे करायची, अजून दोनदा राहिलेले आहेत करायची. तर असं मस्त बॅटर करून घेतलेलं आहे आणि चौकड असं तेल लावलेलं आहे. असे धिरडे आपल्याला पातळ पातळ टाकून घ्यायचे आहेत. आणि तांदूळाचं पीठ टाकल्याने एकदम लुसलुशीत होतात धिरडे आपले आणि बिलकुल असे चिटकत नाहीत आणि मस्त निघतात. आणि बघा किती छान झालेले आहेत आपले धिरडे. असे बनलेले आहेत धिरडे. केलेला आहे आमरस, मुगाची डाळ, हिरव्या मिरचीचा ठेचा, भात, धिरडे. तर या मग सर्व जेवायला. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा.